ब्लाउजचा पाठीमागचा भाग उचलतोय का? मग तो कशामुळे उचलतो ते आज आपण बघणार आहोत. इथे मी ब्लाउजचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि याच भागामध्ये मी तुम्हाला काय मिस्टेक होती ते दाखवणार आहे. इथे ब्लाउजचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवरती मी स्केल ठेवलेली आहे आणि ब्लाउजचे 2 भाग केलेले आहेत. या 2 भागामध्ये जो फरक दिसतोय तो आपला टक्स देण्यामुळे आलेला आहे. हा भाग सरळ आहे आणि ब्लाउजचा हा भाग तिरका गेलेला आहे. ब्लाउजच्या या साईडची गळारुंदी कमी आहे आणि इकडे गळारुंदी जास्त वाढलेली आहे. तर हे कशामुळे झालं? तर हे आपलं जर आपण बॅकला टक्स देतो त्याच्यामुळे झालेलं आहे. ब्लाउजच्या पाठीमागच्या भागाला टक्स देऊन नंतरच ब्लाउजचा पाठीमागचा भाग कट करायचा असतो, पण ते मी नंतर तुम्हाला सांगेनच. पण मैत्रिणी अशा पद्धतीने जेव्हा कटिंग करतात त्याच्यानंतर डाट देतात, तर याच्यामध्येच काय मिस्टेक होतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे हा भाग सरळ आहे आणि हा भाग असा तिरका गेलेला आहे. तर तो कशामुळे गेला? तर तो आपला डाट देण्यामुळे गेलेला आहे. आता इथे तुम्हाला टक्स कसे दिलेत ते बघायचे आहेत. इथे दोन्ही पण टक्स हाफ हाफ इंचाचेच दिलेले आहेत, म्हणजे 1 इंचाचं मार्जिन याच्यामध्ये गेलेलं आहे. पण या टक्सला आपण असा सरळ तिरका नेलेला आहे आणि हा जो टक्स आहे तो आपण थोडासा गोल राऊंडने दिलेला आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की थोडासा गोल राऊंडने हा टक्स दिलाय. तर इथे तिरका जो दिलाय त्याच्यामुळे काय झालंय की हा साईडचा जो भाग आहे तो असा तिरका गेलेला आहे आणि हा साईडचा भाग असा सरळ राहिलेला आहे. म्हणजे एका टक्स मध्ये आपलं कमी फॅब्रिक गेलेलं आहे. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते की थोडंसं फॅब्रिक आपण याच्यामध्ये घेऊया आणि प्रेस करूया. त्याच्यामुळे तुम्हाला मी फरक काय येतो ते दाखवते. इथे प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा पार्ट जो आहे तो आपला थोडासा सरळ झालेला आहे. म्हणजे खांद्यामधून हा पार्ट उतरत नाही आणि असा बरोबर सरळ झालेला आहे. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला लक्ष द्यायच्या असतात आणि तसंच आपल्याला ब्लाउजचं स्टिचिंग करायचं असतं. आता आपण ब्लाउजचा डाट बॅकचा कुठून द्यायचा ते बघणार आहोत. तर जेवढं तुमचं अपेक्स पॉईंटची मार्जिंग आहे, म्हणजे जर तुमचा अपेक्स पॉईंट 9 वरती आहे तर तुम्हाला 1 इंच जास्त वाढवून बॅकचा डाट द्यायचा आहे. म्हणजे अपेक्स पॉईंट 9 वरती असेल तर 10 वरती तुम्हाला मार्क करायचा आहे आणि जेवढी तुमची बॅकची शिलाई मार्जिंग आहे ती सोडायची आहे आणि त्याच्यानंतर जे फॅब्रिक राहतं त्याचा तुम्हाला सेंटर घ्यायचा आहे आणि त्या सेंटरवरती तुम्हाला डाट द्यायचा आहे. तर दोन्ही डाट तुमचे एकसारखे आले पाहिजेत. हा डाट जास्तीत जास्त किती येतो? 4, 4.5, 5 एवढा डाट हा येतो बॅकचा. जशी तुमची ब्लाउजची लेंथ असेल तशा पद्धतीने हा डाट येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला डाट द्यायचा आहे आणि ब्लाउजच्या मिस्टेक दुरुस्त करायच्या असतात.